हातामध्ये चिपळ्या घेऊन त्या कोण आहेत म्हटलं त्या राजकुमारी आहेत. म्हटलं की आई मला त्यांच्यासोबत लग्न करायचे. आई म्हटली आपल्याला ते ठेवतील कार्य आपण त्यांच्याकडे कामाला जातो त्या राजकन्या आहेत त्याच्यासोबत कसं लग्न होईल. पण तो म्हटला मला त्यांच्यासोबतच लग्न करायचं आहे. असं झाल्यानंतर काही दिवस गेले त्या चिंतेमध्ये होत्या. मीराबाई विचारतात का तुमच्या चेहऱ्यावरची चिंता दिसते. त्यांनी सांगितलं म्हटलं तुमच्यापासून काय लपवून ठेवायचं. माझ्यासोबत माझा मुलगा एक दिवशी आला त्याने तुम्हाला बघितलं आणि म्हटलं की मला मीराबाई सोबत लग्न करायचंय. पण म्हटले मला लाज वाटते तुम्हाला हे सांगायचं. ते म्हटले लाजायचं काय त्यामध्ये का तुम्ही राजकन्या आहात तुम्ही एवढ्या चांगल्या आहात माझ्या मुलाला कसं असं समजावून. मीराबाई म्हटल्या लग्नच करायचं ना मग चांगल्यासोबत करायचं ना. मी चांगलीच आहे म्हटलं त्याचा निर्णय बरोबर आहे. पण हे पहा तुमच्या मुलाला माझ्यासोबत माझ्या पुढे घेऊन या मी सांगते त्याला. दुसऱ्या दिवशी मीराबाई समोर कामवाली बाई आणि त्याचा मुलगा आल्यानंतर मीराबाई म्हणतात तुला माझ्यासोबत लग्न करायचं. म्हटले हो पण एक माझी अट आहे. काय आहे म्हटल्या कृष्ण मंदिर आहे ना त्या कृष्णाच्या मंदिरामध्ये 7 दिवस फक्त तू कृष्णाच्या मूर्तीकडे पाहून भजन करायचं. म्हटले 7च दिवस करायचं का. हो म्हटले. मग तुम्ही लग्न करणार माझ्यासोबत. हो म्हटले बिनधास्त करणार. फक्त 7 दिवस ना. हा म्हटले 7 दिवस पण कुठेही लक्ष न जाता 7 दिवस तेव्हा त्या राज सुकुमार मदनाचा पुतळा त्याच्याकडे बघून फक्त भजन करायचं. तो भजन करत बसला 7 दिवस. भजन केल्यानंतर 7व्या दिवशी आई आणि मीराबाई त्या मंदिरामध्ये गेल्या. आईने हार घेतलेले आहे 2 वरमाला घेतलेल्या आहेत. मुलाला बोलवलं. अरे म्हटलं लग्न करायचं ना. म्हटलं कोणाचं. म्हटलं तुझं लग्न. हो म्हटले कोणासोबत. यांच्यासोबत. अरे म्हटले आई माझं आधीच लग्न झालेलं आहे. कोणासोबत. ज्या कृष्णाच्या मूर्ती समोर मी 7 दिवस भजन करत होतो ना त्या कृष्णासोबत माझं लग्न झालेलं आहे. का. मीराबाई सहज बोलल्या तू 7 दिवस भजन कर मी तुझ्यासोबत लग्न करीन. पण परिणाम काय झाला. 7व्या दिवशी त्या मुलाने स्वतःचा संकल्प केला की माझं कृष्णासोबत लग्न झालेलं आहे. एवढं संगतीचा परिणाम आहे. ज्या मीराबाईने फक्त 2 शब्दामध्ये सांगितलं त्याच्या जीवनाचा उद्धार होईल. का फक्त आपण भजन करायचं का हो. कशासाठी भगवंताने देह दिला. मीराबाई खूप गोड वर्णन करतात. हे दर्शन किया करे हे शीश जो प्रभु चरण है वंदन किया करे बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातें मुख वो जो हरि नाम का सुमिरन किया करे तीर मोती से नहीं शोभा है हाथ की है हाथ जो भगवान का पूजन किया करे मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में प्रभु प्रेम में बलिदान है जीवन किया करे. किती गोड वर्णन करतात मीराबाई. आपल्याला इंद्रिय दिलेलं आहे देवाने. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडसे नारायण नाचे जीवपण भैर वेगळा. यासाठी भगवंताने देह दिला. ज्याचं कोणाचं कल्याण व्हायचं असेल तर त्यांनी कोणाच्या संगतीत यावं तर त्यांनी फक्त संतांच्या संगतीत यावं. सहज बोललं तरीच आपल्या जीवनाचं कल्याण होतं. का आमच्या महाराजांनी जे गायन करतात सोमनाथ महाराज राऊत त्यांनी आम्हाला सहज जरी 2 गोष्टी सांगितल्या तर आमचा परमार्थ दृढच होत जातो. चढत्याप्रमाणे वाढू लागतो. का सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ कोटी दृढावे. म्हणून अशांची संगती तुमच्या माझ्या सर्वांच्या जीवनामध्ये घडो.
देववते किती त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावे वासना. एकच इच्छा आहे भगवंता काय, ज्यांचं भगवंतावरती प्रेम आहे, ज्याच्या हृदयामध्ये फक्त भगवंत निवास करतो, त्यांची जर संगती आमच्या जीवनामध्ये घडली तर आमचा परमार्थ चढत्या क्रमाने वाढू लागेल. अभंगाचं दृष्टचरण. सहज ऐकता गोष्टी परमार्थ कोटी दृढावे. आमच्या जीवनामध्ये पैसा जरी नाही ना कोटीने वाढला, पण परमार्थ आमचा मात्र वाढो, परमार्थ कोटी दृढावे. अनुतापासी धुनी व चढे वैराग्य वाढे चढवडी. योगराज पुन्हा विनवणी करतात, प्रार्थना करतात भगवंता, अनुतापासी धुनी व चढे. अनुताप म्हणजे काय हो? अनुताप म्हणजे अनुला ताप आला असेल का? मग काय आहे? अनुताप म्हणजे पश्चाताप आणि अनुताप हे दोन शब्द आहेत. पश्चाताप माणसाला कधी होतो? पश्चाताप काही जरी आपण चुकून केलं आणि चुकीला लक्षात येणं म्हणजे याला काय म्हणतात? पश्चाताप. मी उगाच केलं, पश्चाताप. पण चूक करण्याच्या अगोदर जे लक्षात येतं त्याला काय म्हणतात? अनुताप म्हणतात. चूक घडण्याच्या अगोदर मुलाने नवीन गाडी घेतली, गाडी घेऊन फास्ट चालवते, आईला माहिती आहे. आई म्हटली, बाळा रस्त्याने वाहन वाहतात, गाडी जरा हळून चालव. आई सांगते, त्याला उपदेश करते, तो ऐकत नाही. गेला फास्ट, एकदम 120च्या स्पीडनं गेला, जाऊन धडकला कुठेतरी, पाय मोडला त्याचा. आणि आईनं सांगितलं, लक्षात आलं. काय आलं? आई म्हणली होती हळून गाडी चालव. आता काय झाला? त्याला पश्चाताप झाला. आणि तीच जर गाडी त्याने हळूच चालवली असती आणि त्याच्यासमोर जर कोणी धडकला असतं तर त्याला काय वाटलं असतं? बरं झालं बाबा मी गाडी फास्ट चालवली नाही का? अनुताप झाला हा. चूक लक्षात येणं म्हणजे चूक घडण्याच्या अगोदर, चूक घडण्याच्या अगोदर जे लक्षात येतं ना त्याला अनुताप म्हणतात. आणि चूक लग्न केलंय तुम्ही, आता काय होतंय तुम्हाला? नाही, अनुताप झाला पाहिजे. म्हणजे अनुताप हवा असं मी म्हणत नाही, तो सगळ्यांनाच होतो. असं म्हणे नका घरी गेल्यानंतर अवघड होईल तुमचं. पण पहा
पश्चाताप. मला आपण प्रत्येक वेळेस बरोबरच असतो का? बरोबरच असतो का प्रत्येक वेळेस? नाही. कधी कधी माणसानं स्वतःला चुकीचंही म्हणावं, मी इथं चुकलो. का? आपले साधू संत आहेत की स्वतःला खूप शांतपणा देण्यामध्ये काही मजा नसते. कधीतरी साधू संतांच्या चरणावरती नम्र होऊन म्हणावं, भगवंता स्वामी मी इथं चुकलो, मला पश्चाताप होत आहे, पण इथून पुढे माझ्याकडून अशी काही चूक घडू दे नका जेणेकरून मला पश्चाताप करावा लागेल. अनुतापाची मागणी भगवंताकडे करा. अगदी योग्य प्रमाण दिलेलं आहे. सहसा नाथ महाराजांच्या हरिपाठातलं अनुताप पाविन भाव संसारा हे अनुभवे पाहे सोडुनिया. अनुतापच झाला नाही तर अंतकरणामध्ये भक्ती तरी कशी होईल? म्हणून अनुताप झाला पाहिजे. अनुतापाची दुनी वचडे हा आमचा अनुताप, आम्ही चुकीचा आहोत हा वाढत गेला पाहिजे. तो वाढत गेल्यावर काय होईल? वैराग्य वाढे तोडे आमच्या जीवनामध्ये वैराग्याची प्राप्ती होईल. वैराग्य तरी म्हणजे काय हो? विचार सागर ग्रंथामध्ये असं वर्णन आहे वैराग्यामध्ये इहलोकापासून परलोकापर्यंत जेवढे काही भोग आहेत त्या भोगाच्या त्यागाच्या होणाऱ्या वृत्तीस वैराग्य असं म्हणतात. जेवढे काही भोग आहेत ते आपल्याला नको वाटणं त्याला काय म्हणतात? वैराग्य म्हणतात. पण आता जेवण झालंय आणि पुढे गुलाबजामुन ठेवल्यात, आता नको म्हणतात का? त्याला पोट भरलं म्हणतात. पण जेवढं काही समोर आहे त्याला नको वाटणं ह्याला काय म्हणतात? वैराग्य वाढे तोडवडी. बरं म्हणतात आमच्या जीवनामध्ये एवढं घडो वैराग्य वाढे तोडवडी. वैराग्य माझ्या तुकोबरांना वैराग्याची मूर्ती म्हटलं जातं का? त्या काळचे सावकार माझे तुकोबर आहे आणि त्या तुकोबरांकडे एक व्यक्ती आला, त्याला त्याच्या मुलीच्या लग्नाकरता पैसे पाहिजे होते.
त्याने ऐकलं होतं तुकोबराय श्रीमंत आहेत. नाही, ज्ञानोबरायांकडे आला. ज्ञानोबरायांकडे आल्यानंतर ज्ञानोबरायांना म्हणतो की माऊली, मुलीचं लग्न करायचं आहे, पैशाची अडचण आहे, काय करावं? पण माऊली म्हणतात तुकोबरायांकडे जा. तो व्यक्ती तुकोबरायांकडे येतो. तुकोबरायांना प्रणाम केला, सांगितलं महाराज माझ्या मुलीचं लग्न आहे, थोडी पैशाची गरज आहे, देता का तुम्ही? तुकोबराय म्हटले लोहगावचे शिवबा कासार नाव आहे त्यांचं, त्यांच्याकडे जा, त्यांना सांगावं तुकोबरायांनी तुम्हाला माझ्याकडे पाठवलंय आणि पैसे द्यायला सांगितले. तो व्यक्ती गेला. आता कुठे? गावाकडून तो आळंदीला आला. आळंदीवरून देहूला गेला आणि देहूवरून परत लोहगावला. एवढा प्रवास झाला त्याचा. त्यांच्याकडे गेला, मला तुकोबरायांनी पाठवलं. बस पैसे द्यायला सांगितले त्यांनी. आता त्या शिवबा कासार रानामध्ये काम करत होते. काम करत असताना आवत होता आणि त्या आवताला खाली काय असतात? पास असतात. त्याने उचलले ते पास आणि त्याच्याकडे दिले. एवढे म्हटले घेऊन जा. 3 पास होते, त्याने ते 3 पास दिले त्याच्याकडे, त्या व्यक्तीकडे. तो आला आता त्या लोखंडाचा पास. एवढा प्रवास आधीच झालेला. पुन्हा त्या पास घेऊन कुठे जायचं? तुकोबरायांकडे जायचं. आता गावाकडून आळंदी ते देहू, देहू ते लोहगाव, लोहगाव ते परत देहू. असं झाल्यानंतर त्याला रस्त्यामध्ये कंटाळा आला. एवढं ओझं कुठं घेऊन जावं म्हटला. त्याने रस्त्यामध्ये जवळजवळ येता येता त्याचा असा मनामध्ये विकल्प आला. त्याने 2 पास तिथे टाकून दिल्या रस्त्याच्या बाजूला आणि एकच पास घेऊन जोमामध्ये तुकोबरायांकडे गेला. तुकोबरायांकडे म्हटले दिले का पैसे? पैसे तर काय तुकोबराय दिले नाही, पण एक पास दिली लोखंडाची. कुठे? म्हटले दाखवली तुकोबरायांना. तुकोबरायांनी एक फक्त कृपेची नजर टाकली. काय झालं असेल त्या पासेचं? सोनं झालं. पास सोन्याची झाली. पण त्याला त्या पाशीचं काय वाटलं नाही. त्या 2 कुठेच म्हणला. जिथं टाकून आला होता कुठे टाकल्या? असं माणसाला होतं काय कळेला. कशाला किंमत आली ना, ते बरं होतं, ते घ्यायला पाहिजे होतं मी, आहे का नाही? ते ना आता कसं हो, कसं का असताना आपल्याला काय करायचंय, पण ती पास सोन्याची झाली. त्याला त्याचा आनंद नाही. त्या 2 पाशी कुठे? तुकोबराय म्हटले एवढीच घेऊन जाता आणि एवढ्यावरच लग्न कर म्हटले. आता पहा, तुकोबरायांनी फक्त नजर टाकली तर ती पास सोन्याची झाली. मग माझ्या तुकोबरायांकडे एवढं वैराग्य आहे. आपल्या बायकोच्या गळ्यामध्ये फुटका मणी सुद्धा नाही. याला काय म्हणतात? वैराग्य म्हणतात. आपल्याला थोडे पैसे आले की बायकोला पहिले काहीतरी करावं लागतं. आता इथे कोणी नाही माझ्या तुकोबरायांसारखं. आता नंतर होईल का? नाही. ज्याने वैकुंठ गमन केलं, ज्या देहूमधून जे लोक बाहेर काढून देणार होते ना, त्याच देहूमध्ये माझ्या तुकोबरायांचं वैकुंठ गमन झालं. स्वतः भगवान गरुड घेऊन माझ्या तुकोबरायांना घेऊन गेला आणि ते तुकोबराय एवढ्या वैराग्याची मूर्ती आणि त्यांचे शिष्य माझे निळोबराय आणि तेच निळोबराय म्हणतात की अनुता पासी देणी वचडे, वैराग्य वाढे सोडवडी. आमच्या जीवनामध्ये वैराग्य वाढत जाऊ एवढी प्रार्थना भगवंताला करतात. माझे तुकोबराय वैकुंठ गमन झाल्यानंतर 2 वेळा पृथ्वी तलावरती आले. कोणा करता? निळोबराया करता आणि भागीरथीसाठी, आपल्या मुली करता माझे तुकोबराय आले. आणि कृपा पात्र शिष्य असणारे माझे निळोबराय. का? निळोबरायांनी इंद्रायणीच्या काठी अनुष्ठान केलं. किती दिवसाचं? 42 दिवसाचं अनुष्ठान केलं
42 दिवसाच्या अनुष्ठानामध्ये भगवंत आले, अन्न पाणी प्राशन केलं नाही, निळं बरं आहे. तुम्ही ज्याच्यासाठी करता मला लोक नावं ठेवतील ना, का भक्त तुमचं भजन करून करून मेला म्हणतील ना, म्हणून पांडुरंग स्वतः येतो, पण माझे निळोबर आहेत त्यांना सुद्धा दाद देत नाही का. हे तुझं लागी बोलाविले कोणी तुला वाचून आला की का देव बराय म्हणतात. देवा तुला बोलवलंच नाही रे आम्ही का. तू कयाचा धावा करीत असे निळा म्हणे आणि नवस होती देवा, तू कयाचा धावा करीत असे, मी तुला बोलवलेलं नाही. देव म्हणतो आता अवघडच झालं, सगळेजण माझ्या भेटीसाठी तळमळ करतात, निळबरांचं वैराग्य पहा किती. भगवान स्वतः पुढे उभा तरी म्हणतात मी तुला बोलवलं नाही. आपल्या पुढे आला तर आपण त्याला काय नाही, कुठे ठेवून कुठे नाही असं करू. म्हणजे काही मागू, किती मागू याची यादीच करून ठेवू आपण. त्याला म्हणजे थांब 5 मिनिटं मी आले जरा, पण तसं नाही. निळबराय निळबराय म्हणतात तुला बोलवलं नाही, मी माझ्या श्रीगुरूंचा तुकोबरायांचा धावा करतो, हे माझे निळबराय. आणि ते निळबरायांचा आज अभंग आहे. निळा म्हणे वाडे भाव संचरित अनुभव निजंगी. निळबराय म्हणतात आमच्या जीवनामध्ये भाव वाढो, भाव म्हणजे भक्ती आमची वाढ जाऊ. खूप प्रार्थना करतात निळबराय पहिल्या चरणापासून, फक्त भगवंताकडे हेच केलं की घडो त्यांचा समागम, त्यांची संगती जीवनामध्ये घे. कोणाची ज्यांचं प्रेम विठ्ठलावरती आहे त्यांची घडली संगती तर काय होईल. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ कोटी दृढावे. सहज जरी त्यांच्या संगतीत गेलो, सहज त्यांचं बोलणं ऐकलं ना देवा, तर आमचा परमार्थ दृढ होईल. आम्हाला आमची चूक कळेल आणि चूक कळल्यानंतर आमचा परमार्थ काय होईल आणि तापाची दिनी वचडे आमचं वैराग्य वाढत जाईल. असं होण्याकरता काय करावं. निळबराय म्हणतात निळा म्हणे वाडे भाव, आमच्या जीवनामधला भाव वाढावा, भगवंताची सेवा वाढावी, भगवंताचं नामस्मरण वाढावं, एवढं करा. निळा म्हणे वाडे भाव संचरित
सुंदर. सर्वांनी बैठकी झाली. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा जरा. आपल्याला टाळ्या वाजवायला सुद्धा जीवावरती येतं. पण इथे उभा राहून एवढी मंडळी किती वेळ जरा गायन करता. तो गाणं काय सोपं आहे का? त्यासाठी खूप प्रॅक्टिस करावी लागते. जीवाला त्यामध्ये ओढून द्यावं लागतं. त्यावेळेस हा गायन एक से बढ़कर एक येतं. प्रत्येकच गायन करतो. त्यांच्यासाठी बसल्या बसल्या आपण फक्त त्यांचं कौतुक तरी करा का, जेणेकरून त्यांना बरं वाटेल आपल्यासाठी गाण्याकरता. अतिशय सर्वांनी सुंदर भैरवी म्हटली. या म्हणे वाडे भाव संचरे स्वनुभव निजंगी. संचरे प्रवेश करो. स्वनुभव म्हणजे स्व म्हणजे आत्मा, अनुभव म्हणजे ज्ञान. आत्मज्ञानांमध्ये प्रवेश करो. एवढी भगवंता तुझ्याकडे विनवणी आहे. सर्वांनी अतिशय सुंदर साथ केलेली आहे. पेटी मास्तर अगदी सुंदर आहे. जोरदार टाळ्या वाजवा दादांसाठी. संतोष जगताप बाबांसाठी टाळ्या वाजवा. फक्त टाळ्यांचं काम करा तुम्ही. मी फक्त बोलत राहील नामोल्लेखन. फक्त तुम्ही काय करायचं, टाळ्या वाजवायच्या. मृदुंगाचार्य बाबांसाठी टाळ्या. गायनाचार्य दोन्ही पण महाराजांसाठी एकदाच टाळ्या. सर्व टाळकरी मंडळी, हृदयकरी बाबा आणि त्या दोन मुली, जोरदार टाळ्या. बाबा सर्वांना आरोग्य चांगलं भगवंताने देऊ का. टाळ्या वाजवल्याने सुद्धा आपल्या आरोग्याची खूप बचत होते का. आपण इकडं तिकडं मनोरंजन करतो, पण हा मनोरंजन आता निघलं पहा. महाराजांसाठी काय वाजवायचं का. मी तुमचं लेकरू आहे, तुमची आशीर्वाद आहे, तुमची कृपा आहे, म्हणून हे लेकरू तुमच्या समोर बोलू शकतं. तेवढा तर माझा अधिकार नाही, तेवढी पात्रता नाही आणि योग्यताही नाही. केवळ स्वामींच्या कृपेने, माऊलींच्या कृपेने तुमच्या समोर बोलण्याचा योग आला. अशीच स्वामींना विनंती करेल, अशीच श्रोते मंडळी आम्हाला भेटो. आमच्या करमाळा तालुक्याचा असाच विकास होत राहो. असाच परमार्थ आमच्या करमाळा तालुक्याकडून घडत राहो, अशी भगवंताला प्रार्थना आहे.
त्या करमाळ्यातील लेख म्हणून हे माझं कर्तव्य आहे की आपली माणसं आपण कुठेतरी मोठी केली पाहिजेत, आपल्या माणसाला आपण कुठेतरी प्रोत्साहन दिलं पाहिजे, जेणेकरून आपल्या करमाळ्याचं गाव द्यावं, आपल्या महाराष्ट्राचं, आपल्या भारताचं नाव उंचावेल, अशांना आपण सहकार्य केलं पाहिजे. अशी श्रोते मंडळी फारच महाराज अतिशय कोणाचा एक शब्द सुद्धा मला कानावरती आलेला नाही. एवढी श्रोते मंडळी, महिला वर्ग अतिशय तुम्ही ज्ञात आहात सगळे. मी बघितलं सर्वांची प्रवचनं होती, सर्व महिला वर्ग होत्या, काही पुरुषही होते. तुम्ही सर्व माझ्यापेक्षा ज्ञात आहात. तुमच्यासाठी टाळा वाजवा जरा जोरदार, की का आम्हाला आशीर्वाद देणाऱ्या प्रवचनकार महिला सुद्धा आमच्या समोर उपस्थित आहे, ज्यांनी 5 दिवसामध्ये प्रवचन केली. अक्का बनफुडे अक्का, पहा माझ्या लक्षात नाही नाव घ्यायचं, पण अक्का सुद्धा लक्ष देऊन, एकदम लक्ष देऊन पहा. आणि प्रमाण म्हटली, महाराजांनी म्हटले तर त्या मागे म्हणत होत्या. पहा परमार्थ किती आहे माणसाचा, की महाराजांनी जे बोलावं आणि ते समर्थाच्या मुखातून यावं, याला समजावं खरा होता. म्हणजे महाराजांना दडपण यावं, त्यांनी प्रमाण म्हणावं आमचं चुकतं की काय. एवढी श्रोते मंडळी तुम्ही तयार आहात, पण तुम्ही एकटाच येता, तुमचे पती कुठे एकटाच येता? अहो तसं नाही का, पतीने जर पुण्य केलं तर तुम्हाला निम्मा मिळेल. आता तुमचं एक पतन पतीचं दुप्पट मिळालं, किती पुण्य होईल तुम्हाला, विचार करा जरा. त्यांना तुला घेऊन ये जा, चला म्हणायचं आज माझ्यासोबत. का तुम्ही थिएटरला 2 तिकीट काढून जातात, आणि परमार्थ करायचं म्हटलं की नको वाटतं, एकटीच येतात. पण उद्या काकांना बाबांना घेऊन या, त्यांनाही दाखवा परमार्थ काय असतो. आमच्या थंड गल्लीचं काय वातावरण झालं दाखवा त्यांना जरा, आणि या जरा इकडं. रोज काय नोकरी काम जरा परमार्थ करत चला, स्वामींच्या मंदिरामध्ये चला. काय कीर्तन होतात हो, मला वाटतं मी सुद्धा शिकावं कीर्तन. पण एवढं नाही घडू शकत ना, फक्त आपण त्या सप्ताहामध्ये जाऊन आपल्या पुण्याची तरी वाढ करू. एवढं आपण सोबत घेऊन चला, सर्वांना सोबत आणा, आणि सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. मनस्वी आभार व्यक्त करते का, की बोलण्याच्या ओघातून एखादा शब्द असा जातो की जेणेकरून अंतःकरण दुखावेल, पण असा काही बोलण्याचा हेतू नसतो, पण होऊन जातं तसं. म्हणजे बोलण्यामध्ये कोणाचं, महिला वर्ग असेल, पुरुष वर्ग असेल, कोणी समोर दादा उभा राहिलेले असतील, त्यांच्या बोलण्यात, माझ्या बोलण्यातून त्यांना काही शब्द गेले असतील तर मनस्वी आभार व्यक्त नाही करत, क्षमा मागते का. मायबाप चूक झाल्यावर काय करतात, लेकराला माफ करत चलतात. तसं तुम्ही या लेकराला माफ करत चला. झालेली सेवा सर्वच मंडळी खूप सुंदर आहेत, आणि मला सेवा इथं दिली तुमच्या सर्व आयोजकांचे, बाबांचे मनस्वी आभार व्यक्त करते. म्हणून झालेली सेवा स्वामींच्या चरणी, तुम्हा सर्व संत मायबापांच्या चरणी समर्पित करते. घडो त्यांचा समागम, ज्यांचे प्रेम विठ्ठली, सहज त्यांचा ऐकता गोष्टी, परमार्थ कोटी दुडावे, अनुतापासी गिरीवतडे, वैराग्य वाढे सडोवडी, सहज त्यांचा ऐकता गोष्टी, परमार्थ कोटी दृढावे, निळा म्हणे गाडे भाव, संचरे स्वनुभवली जंगी, सहज त्यांचा ऐकता गोष्टी, परमार्थ कोटी दृढावे. थांबा, आमच्या काकू चिवटे काकू आलेले आहेत, खूप वेळ झालं तिथं बसल्यात. मी पहिल्यापासून बघते त्या खुर्चीवर बसल्या, परत खाली बसल्या. मनस्वी आभार काकूंचे, एका परमार्थामध्ये त्यांची खूप सेवा असते, त्यांचे आभार व्यक्त करते. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वरा जय विठ्ठल, जय